8 सदस्य, त्यांनी 8 असताना त्यांनी कालच चालबाशी केली आणि एका सदस्याला 25 लाख रुपये देऊन त्यांना त्यांनी 88 वर नेली त्यांची संख्या आणि त्यांच्या आयुष्याला 9 सदस्य आले. सभागृह नेत्यांनी लाईव्ह मध्ये सांगितलं, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीचे 9 नावं मी जाहीर करतोय आणि नावं जाहीर करत असताना त्यांनी 7च नावं जाहीर केलेले आहेत. सगळ्यांकडे त्याचा रेकॉर्ड आहे. 7 नावं जाहीर केले आणि 2 नावं त्यांना करता आली नाही. त्या एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा मला मेसेज आला, मी तुम्हाला तो दाखवू शकतो की माझं नाव जर ह्याच्यामध्ये आलं नाही आणि 8 नाव वाचलेत, 9वं नाव माझं होतं, ते नाव कट झालंय आणि म्हणून मी अर्ध्या तासाच्या आत आत्महत्या करणार असं म्हटल्यानंतर त्यांना तो मेसेज गेला. महापौरांना तो मेसेज टाकला, त्यांनी सभागृह नेत्याला मेसेज टाकला आणि मला सांगितलं की तुम्ही तर माझा आवाज म्हणून बोला सभागृहामध्ये. आणि जेव्हा मी बोललो तेव्हा त्यांना पळून जाण्याशिवाय कुठलाही पर्याय नव्हता. आता तुम्ही बघितलं असेल हे सगळं रात्रभर तिथं बालाई सरोवर मध्ये बसून काय काय गोष्टी घडायला लागलेत आणि इथं पालकमंत्री महोदय सांगतात की मी एक हाती सत्ता आणली आहे. एक हाती सत्ता आणली तरी सभागृह 1 तास चालू शकत नाही. पहिल्या विषयात तुम्हाला सभागृह चालवता आलेलं नाही. कशाला बाकीच्या मोठ्या मोठ्या गोष्टी बोलता? जे काय घडा लागलाय त्याच्या सगळे सोलापूरकर साक्षीदार आहेत. आज सोलापुरामध्ये महत्वाचे विषय आहेत. पाण्याच्या प्रश्नावर बोलायचं होतं, रमजान सारखा मोठा सण सुरू झालेला आहे, त्या विषयामध्ये आम्हाला बोलायचं होतं, पण यांना कुठेही त्यांना सभा चालवता आलेली नाही. त्यांनी सभा ताक करून पळून गेलेले आहेत. याचा मी आज त्यांचा जाहीर निषेध करतो. नक्की काय आक्षेप घेतला की ज्याच्यामुळे माझा आक्षेप असा आहे की आज जी महत्वाची सभा होती त्या सभेमध्ये 10 स्वीकृत सदस्यांची नावं जाहीर होणं गरजेचं होतं. भारतीय जनता पार्टीचे त्यांच्या संख्येनुसार त्यांचं म्हणणं होतं की 9 सदस्य आहेत आणि 1 MIM पक्षाचा सदस्य आहे. तर त्या 10 लोकांची यादी डिक्लेअर झाल्यानंतरच त्या प्रस्तावाला मान्यता होत होती. पण त्यांनी तसं न करता त्यांनी 7च लोकांची नावं डिक्लेअर केले. 2 लोकांची नावं आयत्या वेळेस इथं येस तर कट केलेले आहेत असं सांगितलं जात आहे. काल रात्रीपर्यंत होतं, कोण म्हणतंय मला चंद्रकांत दादांनी माझं नाव दिलं, कोण म्हणतंय माझं नाव फडणवीस साहेबांनी दिलं, कोण म्हणतंय बावनकुळेंनी माझं नाव सुचवलं. पण तरीही सुद्धा हे वरचे नेते फडणवीस साहेबांनी सुचवू द्या, बावनकुळे साहेबांनी सुचवू द्या, पण इथला छोटू आमदार आणि पालकमंत्री जोपर्यंत सुचवणार नाहीत तोपर्यंत तुमची कुणाचीही नावं कशातल्याही यादीत येणार नाहीत. आणि हे कळाल्यावरच एका कार्यकर्त्याने मेसेज दिला की मला आता आत्महत्या केल्याशिवाय कुठलाच पर्याय नाही. मागं तुम्ही बघितलं असेल एक रील मिळत होतं की मला तिकीट मिळालं नाही, मी मरतो. पण आता त्यांनी असं सांगितलं की मला मरण्याला तुम्ही जबाबदार आहे. भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री आणि इथला आमदार या सगळ्या गोष्टीला माझ्या आत्महत्येला कारणीभूत असेल, महापौर कारणीभूत असतील, अशी 3घांची नावं त्यांनी आत्महत्येच्या यादीमध्ये मला मेसेज टाकलाय की मी या 3 लोकांचं नाव लिहून आत्महत्या करतोय. हा मेसेज तसा पळाला, तसा ते पळाला. महापौर पळाले, महापौरांनी लगेच फोन केला, दादा मला मेसेज असा आलाय त्या सदस्याचा आणि पालकमंत्र्याचं नाव घेऊन तुमचं नाव घेऊन आत्महत्या करतो म्हणताय. म्हणल्यावर ते म्हणले अरे बंद कर सभा, पळ इथनं. पळ म्हणले की पळाले. आता हे सगळे बालाई चरोला जाऊन बसतील आणि तिथं करतील. नियम असा सांगतो ही सभा संपायच्या आत ती नावं त्या ह्याच्यावर 1 मताने असू द्या, 2 मतांनी ते डिक्लेअर व्हायला पाहिजे होते. ते डिक्लेअर झालेले नाही आहेत. त्याच्यामुळे आजची बेकायदेशीर सभा आहे. आता आमच्या म्हणण्यानुसार ही 7च नावं फायनल आहेत. 9वं आणि 8वं आणि 9वं नाव जेव्हा येईल तर आम्ही त्यासाठी कोर्टात जाऊ. आता जी काही नावं आली होती जी वाचलीत सभागृहात तीच नावं आता शेवट नावं असतील आणि परिवहनची तर ह्यांना नावं करता आली नाहीत. मागच्या वर्षी सुद्धा तुम्हाला माहित आहे स्थायी समितीची नावं त्यांना करता आली नव्हती. स्थायी समिती 4 वर्ष भारतीय जनता पार्टी सत्ता असून सुद्धा त्यांना करता आलेली नव्हती. त्याच पद्धतीनं चेअरमन नव्हता. सगळा भोंगळा कारभार आपण महापालिकेचा बघितला. अजेंड्याचे विषय जर का आज पूर्ण नाही झाले किंवा त्यांना जर किंवा प्रस्ताव पारित नाही झाला, नाही 2 प्रस्ताव करणार नाही मग तो पूर्ण सभा तहकूब झाली असती तर आपण हे मान्य करता आलं असतं. त्यांनी त्या प्रस्तावातले 10 मधले 8 नावं, MIMचं 1 9वं नाव हे डिक्लेअर होत आहे. म्हणजे टोटल 8 लोकांची नावं डिक्लेअर झाली आणि 2 नावांसाठी आम्ही सभा अर्धवट करणार. ही कुठला प्रस्ताव? आणि त्यांनी तसंही सांगितलेलं नाही की आम्ही 8 नावं डिक्लेअर करतोय. आणि त्याच्यामुळे ही नियमबाह्य चुकीच्या पद्धतीनं महाराष्ट्रात आज सगळीकडे नव्यानं महापालिका झालेले आहेत. असं कुठेही घडलेलं नसेल. मी फडणवीस साहेबांना विनंती करतो, शिस्तीचे नेते म्हणून तुम्हाला महाराष्ट्रात ओळखलं जात आहे. फडणवीस साहेबांनी नगरसेवक म्हणून काम केलंय, महापौर म्हणून काम केलंय. महापौर पदाचे काय अधिकार असतात, सभागृहाला किती गरिमा असते. पण अशा पद्धतीनं हॉटेलला बसून जर तुम्ही सभागृह चालवत असाल, पालकमंत्री महोदय तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही जिल्ह्याचा कारभार करा. महापालिकेत अशा पद्धतीचा चुकीचा कारभार करण्याची परंपरा सोलापूरला मांडू नका. सोलापूरकर आधीच तुम्हाला त्रस्त झालेले आहेत. तुमची काय डिशाव बंदूक मारण्याचे फोटो बघून सोलापूरकर ऑलरेडी त्रस्त असताना तुम्ही आता नवीन काय गोष्टी या सभागृहात करून आम्हाला सगळ्याला त्रास देण्याचं काम करू नका. भारतीय जनता पार्टीनं त्यांचे 87 नगरसेवक आहेत तरी त्यांना 88 करायचं होतं. त्याचं कारण असं होतं की त्यांना असं वाटतं संख्या गणितामध्ये त्यांच्या 87ला त्यांना 7 जागा मिळतात म्हणून त्या 88 जागा करण्यासाठी त्यांनी 25 लाख रुपये देऊन त्या वैभव अत्तुरे या कॅन्डिडेटला त्यांचा पाठिंबा घेतला. वास्तविक भारतीय जनता पार्टीच्या विरोधात ते लढला. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना पाडून वैभव अत्तुरे निवडून आलाय. 87 जागा असताना सुद्धा 88 जागेसाठी त्यांना रातभर तिथं मिटिंग करावी लागली. नरेंद्र काळेंनी त्यांना गाडीत घालून घेऊन गेलं, आमदारापाशी बसवलं
तिथून नेऊन पैशाची थैली मिळाल्यावर मग तो त्यांच्यामध्ये गेला. आणि ठीक आहे, प्रत्येकाचा अधिकार आहे, कोण कुठं जावं काय करता तो त्याचा वैयक्तिक अधिकार आहे. आम्हाला सोलापूरकरांनी महापालिकेत सोलापूरकरांचे प्रश्न मांडायला पाठवलाय.